आपण जो बिझनेस करतो मित्रांनो, ह्या बिझनेस मध्ये डायरी, फाईल, फोल्डर, सीडी, डीव्हीडी, रजिस्ट्रेशन फॉर्म, पेन, ब्लॅक व्हाईट पेपर, हे सगळ्या गोष्टी आपल्या बॅग मध्ये पाहिजे. पहिले तर बॅग पाहिजे, नंतर हे पाहिजे, जे पण असेल. एक चांगल्यापैकी जे पण असेल प्रोफाईल वाली बॅग पाहिजे. या बॅगेमध्ये प्रोडक्ट पाहिजे, होल्डर पाहिजे, बॅग व्यवस्थित पाहिजे. बॅग कशी पण नाही पाहिजे, थैली नाही पाहिजे. थैली बॅगच्या बिझनेस थैलीच चालतो, थैली. जय मायला थैली. हे बघा, अशी प्रोफेशनल बॅग घेतली पाहिजे. काहींच्या अशा थैल्या चालतात, थैली. ज्याच्या घरी जातात त्याच्या घरात थैली खर करतात. काहींची तर बॅग म्हणजे पोटात असते बॅग. हा, काही असे असतात ज्याच्या घरी जातात ना, काही तर बाईक वर काय करतात, हे जे फोल्डर असतात ना याची घडी करतात, डिकी मध्ये ठेवतात. ती उभी डिकी, आडवी डिकी. घर आलं तर इथं त्यांची बॅग तयार होते. ज्याच्या घरी जातात घरापर्यंत अशीच बॅग त्यांची, फोल्डर फक्त. घर आलं जे पाहिलं. तर असा हलकटपणा करून आपण या बिझनेस मध्ये कधीच पुढे जाऊ शकत नाही. 1000-2000ची आपण बॅग घेऊ शकत नाही. मी म्हणतो पती पत्नी जरी असेल एका घरात, दोघांच्या 2 बॅग पाहिजे. दोघं मिळून एक नाही पाहिजे. जर दोघं तुम्ही ऍक्टिव्ह असाल, दोघांकडे 2 बॅग. एक वाजी 1 कडे जाऊ शकतो, एक वाजी 2 कडे जाऊ शकतो. एक अमरावती जाईल, एक अकोला जाईल. काही तिथं असं असतं, पूर्ण टीम मिळून एक बॅग असते. पूर्ण टीम मिळून एक बॅग. सर येणार का, सर येणार का, सर 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 बॅग घेऊन या तुम्ही येताना. कधी स्वतःकडे बॅग पाहिजे. कारण जो घेणार बॅग तोच घेणार भविष्यात एअर बॅग ची कार. बॅग पाहिजे, पेन पाहिजे, प्लॅन द्यायला सफेद आपले जे A4 चे कागद आहेत, पेजेस आहेत ते पाहिजे. तिथं काहींचं असं बेकार काम, ज्याच्या घरी जातात त्यालाच म्हणतात कागद द्या. कागद नसेल, पोररोपी गेले शाळेत, पत्रिका आहेत आपल्याकडे, ते आता जुन्या पुराण्या पत्रिका फाडून आपण पत्रिका पलटी लिहितो. किती हलकटपणा आहे. काय डझन भेटतो ते कागद. आम्ही ते रिम घेतो, डायरेक्ट रिम आणून ठेवायचा. आयुष्यभर जय माई लाईफस्टाईल. ते रिम कोणतरी वंटून देणार. काय 4-5 रुपये डझन असेल ना, 250ला रिम आहे. पण एखाद्याला रिम डोक्यावर माथ्यावर पडेल आपल्या आयुष्यभर असं वाटेल. त्याने डझना मारे तर घ्या. डझन काय 4-5 रुपये डझन राहू शकतात, 10 रुपये डझन राहू शकतो एखाद्या, 5-10 रुपये डझन. पेजेस घ्या, त्याच्या परिपूर्ण प्लॅन द्या. 1 to 1 कधीही कागदावर दाखवल्याशिवाय परिपूर्ण होत नाही. बिझनेस प्लॅन कधी फोल्डर मध्ये दाखवायचा नाही, तो कागदावरच उतरवायचा. पैशाचा पाऊस कागदावरच पाडावा लागतो. नाही तर काही ज्याच्या घरी गेलं का त्याच्या समोर ते पेन काढतात, चालू होतो. पेन आहे का तुमच्याकडे? आमचा बंद पडला, तुमचा चालू आहे का? द्या. हलकट काय 2 रुपयाचे पेन घेऊन फिरते. शोरूम आहे आपलं, धंदा बॅग शोरूम आहे. बॅग फाटकी तुटकी नसावी, मळकटेल नसावी. आपल्या घरामध्ये बँक वाले, इन्शुरन्स वाले येतात, त्यांचा ऍटिट्यूड कसा असतो बॅग घेऊन. तुम्ही एका घराच्या 3 जण 4 जणांचा प्लॅन देणार, चारींच्या हातामध्ये जर बॅग असेल त्या घरामध्ये इम्प्रेशन कसं राहील? दोघं गेले बॅग घेऊन तर कसं राहील? काहींचं असे फक्त डोकं घेऊन जातात, कागद पेन जातात, धंदा होणार नाही. या सगळ्या गोष्टी एसटीसी नावाकडे लॅपटॉप प्रोजेक्टर पाहिजेच. जरी जर कोणी एसटीसी असेल त्याच्याकडे लॅपटॉप प्रोजेक्टर नाही, तुमचं भविष्य अंधारात आहे. ड्रेस कोड
जर हा बिझनेस चांगला मोठा करायचा असेल तर कपडे घालत जा आपल्या धंद्याचे, आपल्या बिझनेसचे हे कपडे घालत जा. कपडे तर घालतात तुम्ही, पण कसे पण घालतात. आपल्या बिझनेसचं हे शोरूम आहे. राहणीमान, जेवढं तुमचं राहणीमान टापटीप असेल आणि चांगलं राहायला पैसे लागत नाही, मानसिकता लागते. मी असं तुम्हाला म्हणते की 18 मध्ये सूट घ्या, तुम्ही 800 पण घेऊ शकता. प्लेन शर्ट, प्लेन पॅन्ट, प्लेन माइंड, चौकटी 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 पॅन्ट, चौकटी चौकटी शर्ट, इथं दाढी, इथं दाढी, इथं दाढी, इथं दाढी, इथं दाढी, इथे इथं इथं कुठे बी थोडी थोडी दाढी. तिला काय ते करा, नागरा दिला. चांगली शोची फुल दाढी असेल तर ठीक आहे, पण नुसतं अफगाणिस्तान, पाकिस्तान, हिंदुस्थान, बांगलादेश, भारत काय कामाची ती श्रीलंका काय दाढी केली सर, मी डायरेक्ट आलो, डायरेक्ट गाडीचं असं काही गेम आहे, दिवसात गेली पाहिजे, रात्री घरी 12 वाजता गेला पुरप तिला. आपलं शोरूम आहे, शोरूम. अरे आपला धंदा इन्व्हेस्टमेंट आहे काय, काही गाळा घ्यावा लागतो का, शॉप घ्यावा लागतो का, हे शोरूम आहे. तुम्ही जर एखाद्याच्या घरी जात आहे, लोक बिझनेसचं फोल्डर नंतर बघतात, पहिले फोल्डर वाल्याला बघतात. तुमचं राहणीमान, तुमची हेअरस्टाईल, तिथं काहीची हेअरस्टाईल की कोंबडा इकडे विकत, इकडे विकत, मध्ये भला मोठा कोंबडा पुरी, याच्यावरून काम करायचं. तू येणार आहे का, त्याला परत घरात आपल्या कपड्यांवर समोरचा आपल्या बिझनेसची लायकी समजतो. हॅलो, कधी लक्षात ठेवा, सिरियस होता पुरुष, सिरियस असेल, पंजाबी सूट, तुमचं पंजाबी सूट काय म्हणतात ना, पंजाबी सूट आणि साडी द बेस्ट. नाही तर काही अशा फॅशनेबल जातात 1 टोन द्यायला, जसं डोळ्यालाच बॅग भरून निघाले. कधी पण फुल, हे तर काहीच असं होतं स्लीव लेस. मी त्यांना सांगतो शिव घे, कारण लोकांनी प्लॅन पाहिला पाहिजे. काही तर असे ना, त्या अशा कट मारलेल्या पॅन्ट असतात, त्याला काय म्हणजे फॅशन, काय फॅशन. अशी फॅशनेबल पॅन्ट घालून जर तुम्ही 1 टोन द्यायला एखाद्याच्या घरात गेले, तो प्लॅन पाहिजे, प्लॅन करेल. करू आपण, करू. मॉडर्न जमाना, मॉडर्न जमाना. तुम्हाला इथं कपडे घालून बिझनेस करायचा आहे, आपल्या बिझनेसची. तुम्हाला कपडे नाही पाहिजे तर चलो गोवा. तुम्हाला तिथं कोणी म्हणेल का इथपर्यंत घाला, तुम्ही इथपर्यंत घाला, इथपर्यंत घाला. तिथं तुम्ही जेवढे कपडे घाला तेवढं तुम्हाला कपडे ये. मला असं म्हणलं, आपण डिस्ट्रीब्युटर आहोत, लीडर आहोत. जर आपण ड्रेस कोड मध्ये ड्रेस, मी हे नाही म्हणत की तुम्ही 1 टोनला सूट वरच जा, प्लेन शर्ट, प्लेन पॅन्ट, या शूजला कपडा मारून तरी जात जा. बरे तुमच्याकडे पॉलिशचा पैसे नसतील, पॉलिशला वेळ नसेल, तर कमीत कमी गाडीमध्ये कपडा असेल किंवा तुमचा मोटरसायकल कपडा, तो कपडा तरी मारून घेऊन जा. इथे एखाद्याच्या घरात तुझं असं वाटतं तो शेतातून डायरेक्ट बांधून आला. ते सॉक्स असे भंगार असतात त्यांचे, ज्या घरात जातात त्या घरात ते बोट पुढे देतं त्याचं. ते आमच्या सीसीटीव्ही कॅमेरा आणि ते माणूस प्लॅन देण्याचा अंगठा पाहतो. कोण लागतात
ते म्हणतो दाच तर घे. ते म्हणतो आईला आत्ताच घातलं. आईला आत्ताच बोट घातलं. लोग आपका शोरूम देखते हैं आपके बिजनेस से पहले. जैसे फाटके तुटके बिना दाढी बिना कटिंग तुम्हाला लोक जॉईनिंग होती त्यांनी करावा तर शक्य आहे. काही जे सॉफ्टवेअर झाले असे वास येतात आणि या सॉफ्टला काय सायन्स झाला मास्टर मला आजपर्यंत माहित नाही. ज्याच्या सॉफ्टचे मोजेचे वास येतात त्याला स्वतःला त्याच्या सॉफ्टचे मास्टर तुम्हाला आहे का याच्यात काही माहिती मला आपण स्वतःच्या सॉफ्टचे स्वतःला कधीच वास येत नाही. दुसऱ्याला आल्याशिवाय घात. बऱ्याच ठिकाणी समोरचा माणूस नाक दाबून दाबून याला ऐकतो. याला असं वाटतं त्याला इनोव्हर देऊ. त्याला असं वाटतं चला अगरबत्ती विकायला आले. तर कधी लक्षात ठेवा आपलं शोरूम व्यवस्थित ठेवा. व्यवस्थित राहा. प्लेन माइंडने जा. मला सांगा आपण डिस्ट्रीब्युटर ग्राहक ही देवता आहे. गिराईकाला ग्राहकला गेस्टला सगळे गुन्हे माफ आहेत. पण तरी एखादी स्त्री समजा 2 लेडीज एखाद्याच्या घरी माहिती सांगायला गेल्या आणि त्या घरातला माणूस जर समजा बरमोडा पॅन्ट हाफ पॅन्ट 3/4 जरी बसलेला असता बनियनवर टी शर्ट बसता टी शर्ट ठीक आहे पण बनियन तरी तुम्हाला प्लॅन द्यावा असा वाटतो का? होतं गेस्ट. जर गेस्टचे असे अर्धवट कपडे तुम्हाला पसंत नाहीत तर आपले अर्धवट कपडे कसे पसंत राहील लोकांना?